ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर मनुष्यामध्ये काय पाहत असतो? तर परमेश्वर मनुष्याचं हृदय जाणत असतो. त्या हृदयामध्ये, त्या मनामध्ये जी काही भावना आहे, जो काही उद्देश आहे, जो काही हेतू आहे, त्याकडे परमेश्वर बारकाईने लक्ष देऊन असत असतो. आणि त्याच्यावर अवलंबूनच परमेश्वर मनुष्याला आपल्या जवळ करत असतो, त्याचं तारण करत असतो, त्याची वाहवा करत असतो. आणि म्हणूनच बायबलमध्ये आपण पाहिलेलं आहे, दावीद राजाने पाप केलं, पण त्याही पेक्षा त्याने जो पश्चाताप केला तो खऱ्या अंतःकरणातून होता. थेट परमेश्वराने त्याचं अंतःकरण जाणलं आणि त्याला क्षमा केली. त्याचप्रमाणे सौल त्याचा पॉल झाला, ज्याने पश्चाताप केला, ज्याने परमेश्वरासमोर लोटांगण घातलं. त्याचा थेट उद्देश, हेतू आणि हृदय प्रभू येशू ख्रिस्ताने चाललं आणि त्याला क्षमा केली. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त एका विधवेचं हृदय पाहत आहे. त्या हृदयामधील तिचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या मनातील उद्देश काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिची सर्वांसमोर वाहवा करत आहे. काय त्या विधवेने केलेलं होतं? सर्व श्रीमंत लोक आपल्या खिशातून चांगल्याच नोटी काढून त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकत होते, परंतु ही विधवा मात्र 4-5 आणे घेऊन येते, नाणे घेऊन येते आणि त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये अर्पण करते. कदाचित सर्वांपुढे तिच्या त्या दानाला काहीच अर्थ नव्हता, परंतु परमेश्वर तिची वाहवा करत आहे. त्या 2 नाण्यांसाठी नाही, नाण्यांसाठी नाही, तर ज्या प्रकारे तिने आपल्या मिळकतीतून पूर्ण सर्वस्व परमेश्वराला अर्पण केलेलं होतं, ज्या प्रकारे तिने परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान दिलेलं होतं, ज्या प्रकारे तिने परमेश्वराची प्रीती केली होती, ज्या प्रकारे तिने परमेश्वराचं हृदय जाणून घेतलेलं होतं, ते थेट परमेश्वरापर्यंत पोहोचलेलं होतं. श्रीमंत लोकांनी दान दिलेलं होतंच, त्याने देखील आपल्या श्रीमंतीमधून दिलेलं होतं, त्याने देखील कष्टातून दिलेलं होतं, मात्र त्यांचं हृदय त्या परमेश्वराकडे नव्हतं. आणि म्हणूनच दान देत असताना आपलं हृदय देखील, उद्देश देखील, हेतू देखील चांगला असला पाहिजे. आपण दान कशासाठी देतो? आपण दान स्वतःचा कर वाचवण्यासाठी देतो का? आपण दान इतरांनी वाहवा करावी म्हणून देतो का? आपण आपलं दान आपल्याकडे भरपूर आहे म्हणून देतो का? त्याला अर्थ नाही. जेव्हा आपल्याजवळ असेल नसेल त्यामधून जेव्हा आपण देत असतो, ते खरं दान असते. कारण ते देत असताना मनाला ठेस लागत असते. ते देत असताना आपण 10 वेळ विचार करत असतो, उद्याचं काय, तरी सुद्धा आपण देतो, कारण आपण कोणावर तरी प्रीती करत असतो. आणि विधवेच्या जीवनामध्ये तेच झालेलं होतं. ज्या जवळ होतं नव्हतं तिने सर्वस्व दिलं, कारण तिला ठाऊक होतं माझं सर्वस्व प्रभू येशूच्या हातामध्ये उपलब्ध आहे.